आणि यानंतर माओवादासंदर्भातली एक मोठी बातमी आहे। माओवादाविरोधातल्या कारवाईला गडचिरोली पोलिसांना आणि गृह खात्याला एक प्रचंड मोठं यश आलेलं आहे। जवळपास 60 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची जी घटना आहे ती समोर आली आहे। त्यामुळे एक प्रचंड मोठं यश मानलं जातं आहे माओवाद विरोधातल्या लढाईला मिळालेलं। आणि अनेक जे जहाल माओवादी आहेत त्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं आत्मसमर्पण मानलं जात आहे ते म्हणजे माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर सोबतच सेंट्रल कमिटी मेंबर मलोजुल्ला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपतीचं। वेणुगोपालसह त्याच्या 60 सहकाऱ्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं। काल रात्री दक्षिण गडचिरोलीच्या घनदाट जंगलामध्ये सोनू उर्फ भूपतीसह 10 डीव्हीसीएम आणि माओवादी कमांडर यांनी आपली शस्त्र खाली ठेवली आणि गडचिरोली पोलिसांना हे सर्वजण शरण आले। या सामूहिक शरणागतीचा मोठा परिणाम महाराष्ट्रामधल्या माओवादावरती होताना पाहायला मिळणार आहे। हे अभूतपूर्व खूप मोठं असं गडचिरोली पोलिसांचं यश आहे आणि त्याच्यामध्ये एक खूप मोठी भूमिका गृहमंत्रालय आणि केंद्रीय गृहमंत्रालयाने प्ले केलेली आहे। हे इथे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। सोनू किंवा भूपती हा काही फक्त सेंट्रल कमिटी मेंबर किंवा पोलिट ब्युरो मेंबर नव्हता, तो माओवाद्यांचा प्रवक्ता होता, माओवाद्यांचा स्ट्रॅटेजिस्ट होता। आज ज्यांची नावं मोठे नक्षलवादी लीडर म्हणून घेतली जातात अशा लोकांना घडवण्यात भूपती उर्फ सोनूचा मोठा रोल होता। तशाच पद्धतीचा रोल त्यांनी इंद्रावती नदीच्या पलीकडे म्हणजे माडमध्ये सुद्धा निभावलेला होता। आणि म्हणून हे जे 60 कॅडर दिसतात, 60 कॅडरला घेऊन अशा प्रकारे येणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे। अशा प्रकारे कोणी सरेंडर याच्या आधी केलेलं नाही। यानंतर बातमी